रिसोड येथील रहिवासी आशिष देशमुख हे नांदेड जिल्ह्यातील देंगलूर येथील IDBI बँकेत शाखा अधिकारी म्हणून कार्यरत होते। ते रिसोड तालुक्यातील हदगाव येथे राहत असल्याने हदगाव ते देंगलूर असे त्यांचे रोजचे येणे जाणे होतं। परंतु शनिवारी रात्री 8 वाजताच्या सुमारात बँकेतून आपल्या घरी जात असताना मध्येच त्यांना एका अज्ञात ट्रकने जबर धडक दिली। या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला। त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो अशी प्रार्थना उपस्थित हितचिंतकांनी केली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। दिनांक 13 मार्च 2025 ला देऊळगाव तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील शेतकरी कैलास नागरे यांनी आत्महत्या केली। आत्महत्या करतेवेळेस लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी मुलाचे आणि कुटुंबाचे पालकत्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना स्वीकारण्याचा उल्लेख केला होता। तर मुख्यमंत्र्यांनी तशी विधानसभेत घोषणाही केली होती। परंतु या घटनेला 4 महिने उलटूनही अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने स्वर्गीय कैलास नागरे यांच्या पत्नी स्वाती नागरे यांनी व्यथित होऊन उपविभागीय कार्यालय सिंदखेडराजा आणि तहसील कार्यालय देऊळगाव राजा येथे निवेदन देत 12 दिवसाच्या सरकारला अल्टिमेटम देत आपल्या गावी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय। बलिदान दिल्याने जर न्याय मिळत असेल तर मी बलिदान देण्यास तयार आहे असं वक्तव्य देखील त्यांनी केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। मी आज SDO कार्यालयाला निवेदन दिलं की मुख्यमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारलं। आता सध्या शिक्षणाची मुलांची शिक्षणाची ॲडमिशनची सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे एवढे बलिदान देऊन जरही कळत नसेल तर त्यांनी जे मान्य केलं होतं की मी मुलांचं पालकत्व स्वीकारणार आहे, तर ते त्यांनी अजून कुठल्याच प्रकारचं स्वीकारलं की नाही त्याचं मला आजपर्यंत काहीच कळालं नाही। त्यांना जर बलिदान हवेच असेल तर मी ते सुद्धा द्यायला तयार आहे। मी माझ्या गावी शिवनी आरमाळा मी राहत्या घरी 21 तारखेला उपोषणही सुद्धा करणार आहे। त्यांनी जर मला काहीच नाही कळवलं तर ताई असं सांगण्यात आलं होतं की मुख्यमंत्र्यांनी शिक्षणाचा खर्च उचलला आणि पालकत्व स्वीकारलेलं आहे, त्याच्यावर तुम्हाला आतापर्यंत काय आश्वासन मिळालं राज्य सरकारकडून? आजपर्यंत कुठलंच काही भेटलं नाही आणि समजलंही नाही त्यांचं। मग तुम्ही आता तुमच्या गावी उपोषण करणार आहे? हो, असं तुम्ही आज SDO कार्यालय या ठिकाणी लिखित स्वरूपात निवेदन दिलं। हो, तर त्यावर संबंधित राज्य सरकारकडे तुमची शेवटची मागणी काय आता? माझी एवढीच मागणी आहे की मला मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी जे पालकत्व स्वीकारलं होतं त्याचं लेखी आश्वासन मिळायला हवं। रिसोड तालुक्यातील रेठद वरून अमानीला जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय दुर्दैवी झाली असून विद्यार्थ्यांना शाळेत जाताना या चिखलातून जावे लागते। या रस्त्यावरून जाणे विद्यार्थ्यांना आणि दुचाकी स्वारांना घातक ठरत असून चिखलावरून घसरत अनेक वेळा अपघात देखील झालेत। स्थानिक लोकप्रतिनिधींना अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा त्याचा फायदा होत नसून नागरिकांनी दिलेल्या तक्रारीला केराची टोपली दाखवण्यात येत आहे। एकतर स्वतःहून कोणते काम करायचे नाही आणि नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्यावरही त्याची दखल न घेता स्वतःच मनमानी करून गलेलठ्ठ पगार घेऊन जनतेच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। या दयनीय अवस्था झालेल्या रस्त्याची स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाहणी करून यावर तोडगा काढून हा रस्ता लवकरात लवकर बांधून द्यावा, अन्यथा रेठद, अमानी आणि करंजी येथील ग्रामस्थ संयुक्तरित्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। नांदेड येथील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या 47 वर्धापना दिनानिमित्त आज कार्यालयाच्या परिसरात जिल्हा व्यवस्थापक दत्तात्रय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध वृक्षाचे वृक्षारोपण करून हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। यावेळी समाज कल्याण कार्यालयातील विविध अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी। या ठिकाणी जिल्हा कार्यालय महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ नांदेड कार्यालयामध्ये महामंडळाचा 47वा वर्धापन साजरा करण्यात आला। त्या निमित्ताने सामाजिक न्याय विभागाचे श्रीमती राठोड मॅडम व चव्हाण सर व अण्णाभाऊ साठे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक, OBC महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक असे सर्वांनी मिळून वृक्षारोपणाचा कार्यक्रम महामंडळाच्या परिसरामध्ये करण्यात आला। त्यामध्ये महामंडळाकडून
मागासवर्गीय लोकांसाठी लाभार्थ्यांना कर्ज दिले जाते। कर्जाच्या रूपात महामंडळाकडून विविध व्यवसायासाठी जे सुशिक्षित बेरोजगार आपल्या समाजामध्ये असतील अशा गरजूवान लोकांनी महामंडळाच्या या शासकीय योजनेचा लाभ घेऊन महामंडळास सहकार्य करावे अशी ही विनंती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक म्हणून मी स्वतः आवाहन करत आहे। नांदेड दक्षिणच्या हद्दीतील मुजहेत चौक ते कांदा बटाटा मार्केटपर्यंत ड्रेनेज लाईनचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे विभागातील सामान्य नागरिक सांगत आहेत। या गटारात पाईप टाकून बरेच दिवस उलटून गेले तरी सुद्धा आजपर्यंत खोदून ठेवलेल्या कामाची दुरुस्ती झालेली नाही। त्यामुळे नागरिकांनी ये जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे। गेल्या 5 ते 6 महिन्यापासून नाहक त्रास सहन करावा लागतोय। आतापर्यंत या रस्त्यावर बरेच अपघात झाले असून प्रवासी गंभीर जखमी झालेत तरी सुद्धा संबंधित ठेकेदार किंवा प्रशासनाला आतापर्यंत जाग आलेली नाही अशी चीड सर्वसामान्यांनी व्यक्त केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। न्यूज मराठी 24/7 मध्ये आपले स्वागत आहे। आम्ही आज इथं देगलूर नाका मुख्य रस्ता गाडेगाव रस्ता मेन रस्ता गाडेगाव रस्ता आहे। या रस्त्यावर लोकांची समस्या आहे। आज पूर्ण दैनिकचा लाईन टाकलेला आहे। कमीत कमी 6 महिने झालेले आहेत। याचं अजून पूर्ण काम झालेलं नाही। लोकांची समस्या काय आहे आज आपण जाणून घेऊया। क्या तुम्हारी समस्या क्या है? तुम्हारी कितने दिन से काम चालू है यहाँ पर? ये कम से कम 6 महीने हो गया पूरा काम का। तो पहले पाइप लाइनिंग डाले, उसके बाद फिर डबल से और एक पाइप लाइनिंग डाले डबल, फिर बाद में से ये काम कर रहे। ये काम अभी जो गिट्टीदार है 15 दिन हो गया। मुजाही चौक से लेके जो ये बाईपास निकल रहा रोड गाड़ेगांव रोड है तो उसके ऊपर गिट्टी वे डाल रहे। कम से कम मेरे दुकान के सामने 10 आदमी गिरे यहाँ पर स्लिप होके। 2 लेडीज भी थे बुरखे वाले, उन्होंने भी गिरे यहाँ पर। इतनी परेशानी हो रही, बेहिसाब परेशानी हो रही यहाँ पर। लोग परेशान है लोग यहाँ। ज्यादा पानी गिरा कि स्लिप होकर गाड़ियां गिरते हैं यहाँ पर। लोकांना समजा जाण्यासाठी तारावरची कसरत करावं देखो मराठी नहीं आता, मराठी मत बोलो, हिंदी बोलो। लोगों को बहुत परेशानी हो रही है समझे यहाँ बहुत परेशानी, बहुत इतनी परेशानी हो रही, बेहिसाब परेशानी हो रही। हाँ बहुत तकलीफ हो रही। छोटे छोटे स्कूल के बच्चे जाते हैं यहाँ पर, स्कूल के लिए जाने के लिए परेशानी हो रही है। स्कूल बस आते इधर से सना स्कूल के इखरा के, जब जाम हो जाता तो परेशान हो जाते लोग यहाँ। अभी तक कितने जनों यहाँ पर गिर के जख्मी हुए, उनके हाथ पर फ्रैक्चर हुए? एक आदमी का हाथ टूटा यहाँ पर। और रात में 8 बजे गिरा उन्हें। ये कट रोड हो गई थी यहाँ पर। 8 बजे रात को गिरा, एक आदमी का हाथ टूटा यहाँ पर। 2 आदमी थे वो, और 2 लेडीज भी गिरे, 2 बुरखे वाले थे और वहाँ स्लिप होकर गिर गए उन्होंने। इतनी परेशानी हो रही है। तुम कुछ बोलना चाहेंगे? मैं प्रशासन से जो है सो ये गुजारिश कर रहा हूँ कि ये रोड का काम जल्द से जल्द ये करना। और यहाँ पे हमारे दूध वाले भैया यही रोड से जाते, कांदा मार्केट के जो भी है व्यापारिया जो लोकल दुकानों पे जो माल जाता उनके गाड़ियां भी यहीं से जाते। और यहाँ पे ये जितने भी लोग हैं इतने वजन हो गए ले कि जिसकी कोई इंतहा नहीं। 7-8 महीने से काम चालू है और कोई इसके ऊपर कोई देखने वाला नहीं रहा है। तो प्रशासन से यही गुजारिश है कि जल्द से जल्द ये रोड का काम जो है सो क्लियर करके दे। हम रस्ता बरोबर नाही, काय कोणी बघायला तयार नाही। प्रशासन कुठं आहे माहिती नाही, कोणी येऊन बघणार झाले काय नाही। इतकं त्रास आहे काय सांगता येत नाही। इतकं त्रास निष्कृत दर्जाचं आहे, काहीच नाही कामात, कुठलंच नियोजन नाही। जे काम जे गुत्तेदार करणार आहे त्याच्यावर काही तुमची प्रशासनाकडून काय कारवाई व्हायचा प्रश्नच नाही। काय कामच बराबर व्यवस्थित होणार झाले। तुम्हीच पहा इथं काय दिसायला लागले। माणुसकीचा ठेवा जपणाऱ्या अंजनगाव सुर्जी येथील हेल्प टू एज्युकेशन या संस्थेच्या वतीने प्रागतिक विद्यालय येथील हुशार गरजू तसे होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि शाळेउपयोगी वस्तू वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडलाय। या कार्यक्रमात पंचायत समितीचे माजी सभापती प्रेमदास हेरोडे, विजय जौंजाळ, DP वानखडे, विजय दामले यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते तसेच शाळेचे पर्यवेक्षक भागवत सुद्धा उपस्थित होते। या हेल्प टू एज्युकेशन संस्थेच्या मदतीने हात पुढे करत एक आदर्श निर्माण केला आहे आणि यापुढे देखील आपण संस्थेशी बांधिलकी राखून अशा होतकरू आणि गरजवंत विद्यार्थ्यांना सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया इथल्या मान्यवरांनी दिली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी।
हिंगोली जिल्हा अधिकारी कार्यालय तसेच गांधी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, इंदिरा चौक तसेच मध्यवर्ती बस स्थानक या वर्दळीच्या ठिकाणी भटक्या जनावरांचा सोसोळाट वाढला असून या भटक्या जनावरांमुळे कित्येक नागरिकांचे नुकसान सुद्धा झाले आहे। हे जर असेच चालू राहिले तर वाहनांचे नुकसान होऊन जीवितहानी होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। त्यामुळे प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन या भटक्या जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अन्यथा कोणतेही नुकसान झाल्यास याला जबाबदार नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, अशी प्रतिक्रिया बजरंग दलाचे अध्यक्ष कृष्णा जगताप यांनी दिली। यावेळी बजरंग दलाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। तर या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी। आपल्यासोबत बजरंग दलाचे सर्व कार्यकर्ते आहे आणि सामाजिक संघटनेमध्ये काम करतात आणि लोकांच्या प्रश्नाच्या सोडवणूक करतात। आज हिंगोली शहरामध्ये आपली न्यूज मराठी 24/7 ची टीम आलेली आहे आणि त्यांच्याशी आपण बातचीत करू। या हिंगोली शहरामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालय असेल, गांधी चौक असेल आणि सर्व मार्केटचा परिसर आहे। या परिसरामध्ये भटक्या जनावरांचा सुळसुळाट झालेला आहे आणि या भटक्या जनावरांवर जर तात्काळ प्रशासनाने कार्यवाही नाही केली तर इथं जर दुर्दैवाने किंवा सुदैवाने कोणाची जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण राहील, याकरिता आपल्यासोबत बजरंग दलाचे कार्यकर्ते आहे, ते आपल्याला बातचीत करतील। आपलं नाव? मी कृष्णा जगताप, हिंगोली गौरक्षक बजरंग दल प्रमुख। हे जे मोकाट जनावरं ज्याचे सुटलेले आहेत त्यांनी हे लवकरात लवकर स्वतःच्या ताब्यात घ्यावं, कारण की यांचं रोडवर जे वाहन घेऊन जात आहेत कोणाचा ना याच्यावरून त्या जनावरांवरून कोणाचा जीव जाऊ शकते। तर ज्याचे जे जनावर आहेत त्यांनी आपल्या ताब्यात लवकरात लवकर घेऊन जावे। अगर कोणाचा जर जीवाला काही धोका वगैरे काही झाला तर याचे जिम्मेदार आपले नगरपालिकाचे आपलं शासकीय जितके हे आहेत त्यांनी असतील, कर्मचारी असतील। एक मिनिट, आपल्यासोबत हे सर्व कार्यकर्ते आहेत। आता नगर परिषदमध्ये प्रशासक म्हणून जे बसलेले आहेत मुख्य अधिकारी, यांच्या कार्यप्रणालीवर यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि नगर परिषदचे जे कोणी अधिकारी असतील त्यांनी तात्काळ कार्यवाही न केल्यास किंवा कोणाला जीवितहानी झाल्यास याला नगर परिषदचे प्रशासक, मुख्य कार्यकारी अधिकारी हे राहतील। प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या भटक्या जनावरांचा बंदोबस्त न केल्यास हे बजरंग दलाचे कार्यकर्ते त्यांचा बंदोबस्त करतील। ही प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी। न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे। आपल्या मागे पाहतो नगर परिषदच्या एरियामध्ये जे काय गाडे लावलेले आहे फ्रूटचे, भेळचे, नगर परिषद प्रशासन यांच्याकडून दररोज बैठक वसुली करते, पण ही कुठलीही सुविधा देत नाही, फक्त पैसे वसूल करण्याचं काम करते का? आणि या भटक्या जनावरांपासून यांच्या गाड्यांना पुन्हा त्रास होतो असे सुद्धा येथील नागरिकाचे म्हणणे आहे। गाडा लावलेला आहे आणि व्यावसायिक आहेत। नगर परिषद आपल्याकडून नगर परिषद आपल्याकडून पावती किती रुपयाची घेते? 10 रुपयाची। आणि काय सुविधा देते? काहीच नाही। आणि या भटक्या जनावरांमुळे तुम्हाला त्रास होते का? होते ना। ठीक आहे, धन्यवाद। आपलं नाव काय? ओके। हदगाव तालुक्यातील कोळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी दररोज अक्षरशः चिखलातून वाट काढावी लागत आहे। सुमारे 200 ते 300हून अधिक विद्यार्थी शिक्षणासाठी या मार्गाचा वापर करत असले तरी हा रस्ता सुद्धा अजूनही पूर्णतः डबक्यामध्ये आणि चिखलामध्ये बुडालेला आहे। स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे फक्त तात्पुरती उपाययोजना केल्याने हा रस्ता शाळेत येणाऱ्या मुलांसाठी एक कठीण आव्हान ठरत असून या रस्त्यावरून अनेक वेळा विद्यार्थी पाय घसरून पडतात आणि त्यांचे कपडे खराब होऊन सुद्धा त्यांना दुखापत होते। गावातील नोंदीप्रमाणे सुमारे 500 फूट लांबीचा आणि 300 फूट रुंदीचा हा अधिकृत रस्ता आहे, मात्र तो आजवर कधीच कायमस्वरूपी पक्का करण्यात आलेला नाही। दरवर्षी पावसाळा सुरू होताच रस्त्यावर पाणी साचते, माती आणि मुरुम पसरून चिखलांचा महासागर या रस्त्यावर तयार होतो। ग्रामपंचायत यावर दरवर्षी मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी करत असले तरी
ती काही दिवसातच निष्फळ ठरते। काही वेळा परिस्थिती इतकी बिकट होते की पालक मुलांना शाळेत पाठवणेच टाळतात। शिक्षणाच्या प्रवासात अशा अडथळ्यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येत असून त्यांचं शैक्षणिक नुकसान सुद्धा होत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अशोक गव्हाणे यांनी। दहिसर येथे राहणाऱ्या धनराज पटेल या आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रिक्षा चालकावर अचानक आलेल्या अवाजवी वीज बिलामुळे संकट कोसळले आहे। अदानी इलेक्ट्रिक सिटीने पाठवलेल्या तब्बल 50,000 रुपयाच्या विजेच्या बिलामुळे पटेल कुटुंब हताश झाले असून धनराज पटेल यांनी आत्महत्येचा विचार करावा इतका मानसिक ताण निर्माण झाला आहे। धनराज पटेल हे भाड्याने रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत। त्यांचे घर लहान असून दरमहा सरासरी 200 ते 300 युनिट वीज वापर होतं। मात्र अलीकडे त्यांना एकदम 50,000 रुपयाचं वीज बिल प्राप्त झाले। या बिलाच्या विरोधात ते गेल्या 4 महिन्यापासून अदानी इलेक्ट्रिक सिटीच्या कार्यालयाचे खेटे घालत आहेत। मात्र त्यांना कोणतीही मदत किंवा योग्य स्पष्टीकरण मिळालं नसून बिल भरावंच लागेल अशी अडवणूक अदानीच्या अधिकाऱ्यांकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। धनराज यांचं म्हणणं आहे की आमचं बिल नेहमी वेळेवर भरलेलं असतं, अचानक एवढं मोठं बिल कसं काय आलं हे आम्हाला समजत नाही। 4 महिने कार्यालयात गेलो, विनंती केली पण कोणीच ऐकत नाही। आता इतकी रक्कम कुठून आणायची? उपाशी राहून बिल भरणं शक्य नाही, त्यामुळे जिवंत राहण्याचा उमेदच संपली आहे। या प्रकारामुळे स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी अदानी इलेक्ट्रिक सिटी विरोधात कारवाईची मागणी केली आहे। तसेच सरकारने आणि महावितरण वीज नियामक प्राधिकरणाने अशा प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी आणि गरीब नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाला आळा घालावा अशी मागणी जोर धरत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी। काय सांगाल आपलं नाव काय आहे आणि आपल्याला 50,000चं लाईट बिल आलेलं आहे काय? धन्यवाद, मी धनराज पटेल बोलतोय। गेल्या 4 महिन्यापासून मी इकडे तिकडे धावपळ करतोय। मी आपल्याकडे आलोय। आता मी गेल्या 4 महिन्यापासून याच्यासाठी धावपळ करतो। हा माझ्याकडे बिल पाठवला आहे 49,600 काय म्हणजे 50,000 रुपये माझ्या अंगाशी बिल पाठवलेलं आहे। दुसऱ्याचा बिल माझ्याकडे पाठवला आहे, माझ्या अकाउंटमध्ये टाकलाय त्या लोकांनी, तुम्ही बिल भरा। मी कुठून बिल भरणार? माझा बिल आलाय 4,000। तर मी दर महिन्याला मी माझा बिल अगदी व्यवस्थित भरतो। भले जीवाला मी खात नाही पण मी माझा बिल टायमावर भरतो। पण हा दुसऱ्याचा बिल, दुसऱ्याच्या कॅबिन मधला बिल माझ्या कॅबिनमध्ये पाठवला, माझ्या मीटरमध्ये, तो हा बिल कुठून भरणार? अक्षरशः माझा जीव द्यायची वेळ आली। मी एक आजारी माणूस आहे, भाड्याची रिक्षा चालवतो, मी आजारी आहे, माझी बायको आजारी आहे आणि त्याच्यात हे साहेबांनी माझ्याकडे हा बिल पाठवला। हा मी बिल नाही भरू शकत, माझे तेवढे अवकात पण। अधिकाऱ्यांशी बोललात का? हा, मी अधिकारी संगती बोललो। अविनाश उबाले बोलतात तर ते बोलले होते का आम्ही करून देतो, पण ते काय दुर्लक्ष करतात, ते काय लक्ष देत नाही। आता ते दुसऱ्या साहेबांचं नाव सांगतात, या साहेबाकडे जा, त्या साहेबाकडे जा। मी बरेच साहेबाकडे गेलो, ते बरेच साहेब बोलतात आमच्याकडे येऊन काही फायदा नाही, ते अविनाश उबाले तुमचं काम करणार। ते दहिसर फाटकला तिथे ते ऑफिसमध्ये बसतात। मी त्यांच्या संपर्कात त्यांना पण जाऊन भेटलो। मग ते बोलले मी करतो पण ते करत नाही। पण तो बिल माझ्या ह्याच्यात तो लागूनच येतोय, लावून पाठवतात, तो भर। मी कुठून भरणार? मी नाही, माझी अवकात पण नाही भरण्यासाठी आणि मी नाही भरू शकत, मुश्किल आहे ते भरणं। बिल एवढं आलेलं आहे का? पहिली गोष्ट खूप खूप आपला धन्यवाद जो आपण यांचं मॅटर पुढे घेऊन जात आहे। हे ॲक्च्युली जीव देणार होते, मला असं माहीत पडलं की यांचं 53,730 रुपये ह्या महिन्याचं बिल पाठवलं आहे, पण याचं ॲक्च्युअल बिल आहे 4,020 रुपये आणि 49,000 ते प्रिव्हियस बॅलन्स ते कोणा दुसऱ्याच्या नावाचा बिल यांच्या अंगावर थोपलं आहे। हे 4 महिन्यापासून आज पाठपुरावा करतायत पण काही झालं नाही यांचं। ऑफिसर लोक फक्त आज हे करतो ते करतो टालाटाली करतायत फक्त, पण कोणीच यांचा मॅटर अजूनपर्यंत सॉल्व्ह केलेला नाहीये। हे जर आपल्या थ्रूने काय होत असेल तर बघा, कारण हे एक बोलतात ना, एक अडाणीचा हे कारभार चांगला आहे, झोल चाललाय सर्व। माझं स्वतःच एक आहे, माझं दुकान नसल्यामध्ये, दुकान नाही, माझं एक घर आहे, घरगुती बिल, घरगुती मीटर आहे। घरगुती म्हणजे मीटर कमर्शियल मीटर होता, पण तो आज 2-3 वर्ष झाले बंद आहे। घर आहे फक्त नॉर्मल, पण ते कमर्शियलच्या नावाने बिल पाठवतायत। आज 4 महिने झाले, मी पण पाठपुरावा केला, पत्र वगैरे दिलं, पण काहीच नाही, त्याला अजूनपर्यंत एलएफएन केलंच नाही, फक्त बिल भरतो मी पण। हे माझं नाही, असं कित्येक जणांचं असं हे चालू आहे की अडाणी ऐकत नाही, सर्वांना बी मुदत बिल पाठवतायत। एका नॉर्मल घराचं असेल ना त्याला पण 4,000 बिल, काय हे लुटपाटच चालले ना, गोरगरीब कुठून भरणार आहे एवढे बिल? आता यांचं बघा, हे जर हे माणसाने तो जीव दिला असता, हा एक रिक्षा चालवणारा माणूस जर त्याला 53,000चं बिल पाठवणार, तो काय करेल? हा, कुठून भरणार आहे तो? म्हणून आपण जरा या गोष्टीला पुढेपर्यंत घेऊन जा आणि यांचं काहीतरी करा
है ना. खूप खूप आपला धन्यवाद यासाठी. इडापिडा टळू दे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील नागरिकांचं आरोग्य सुधारू दे असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केडीएमसी मुख्यालयात नारळ फोडले. डेंग्यूमुळे विलास म्हात्रे या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ मनसेने निषेध आंदोलन केले. विलास म्हात्रे हा घरातील कमावता एकुलता एक मुलगा होता. त्याचे कुटुंब निराधार झाले आहेत, तर महापालिकेने त्याच्या कुटुंबियांना 50 लाखाची मदत करावी, अन्यथा महापालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेचे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला आहे. डेंग्यूमुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला का? खरं तर कालच मी आयुक्तांची भेट घेतली होती. आयुक्तांना संपूर्ण परिस्थिती सांगितली होती, परंतु त्यांच्याकडे कालही आकडा नव्हता, आजपर्यंत कुठलाही आकडा नाही. आजच सकाळी एक विलास म्हात्रे म्हणून पोरगा हा बेतुरकर पाड्यावर वारला आणि त्यानंतर अजून एक महिला आहे की ती ICUमध्ये सिरियस आहे. अजूनही प्रशासन काय जागं होत नाही. आमचं म्हणणं आहे की ज्या ज्या आजूबाजू जिथे हे प्रकार आहेत आणि डेंग्यूचे पेशंट मिळत आहेत, 100 ते 150 पेशंट आज फक्त बेतुरकर पाड्यावर आहेत. तर ह्या भागातील जेवढी काही बांधकामं असतील आणि ओपन लँडची काय असतील तर त्या संदर्भात त्यांना एक नोटीस पाठवावी आणि ती बांधकामांची सगळी पाहणी करायला आज तर प्रशासनाने हवी होतं, परंतु आजपर्यंत कुणी अजून गेलेलं नाही. कुठल्याही प्रकारच्या नोटिसा काढल्यानंतर ते आमचं म्हणणं आहे ही मागणी. आणि दुसरं महत्त्वाचं एक की आम्ही ज्या आरोग्य अधिकाऱ्यांची काल चर्चा केली त्यांना मला एक नवल वाटलं की एवढे मोठे आरोग्य अधिकारी असतात त्यांना काय बोलताच येत नाही, त्यांना काय विषय कुठला आणि त्या काय बोलतायत. तर त्यांचं एक आजचा जो बळी गेला हे खरंच त्यांच्यामुळेच ही घटना आज घडली. तर तो पोरगा होता, तो महापालिकेच्या रुग्णालयात ॲडमिट होता 2 दिवस. त्यानंतर तो उलटा सिरियस झाला, नंतर दुसऱ्या खाजगी रुग्णालयात गेला. आणि आज आमचं याच्यात तुमच्या माध्यमातून मागणं आहे की आरोग्य अधिकारी जे शुक्ला मॅडम आहेत त्यांचं निलंबन झालं पाहिजे. आकडेवारी देखील कमी सांगितले जाते रुग्णांची. काल 35 आज त्यांचं जर काल बघितलं ना तर त्यांचं म्हणणं आहे की जे सस्पेक्टेड रुग्ण आणि त्यांचं ती जे काय असेल त्यांचा तो अहवाल असतो, त्यांची जी चाचणी करायची असते ती ठाण्याला पाठवली जाते आणि ठाण्यावरनं जर ते डेंग्यू जर दाखवला तरच तो डेंग्यू मानला जातो. अरे पण आजपर्यंत एवढी वर्ष झाली आपली महानगरपालिका ही आज 2,500-3 हजार कोटीची महापालिका आहे, बजेटची महापालिका आहे. आजपर्यंत आपल्याला अजूनही ते पेशंटची काय रक्ताची चाचणी तिकडे ठाण्यावरून आल्यानंतर तुम्ही असं त्या मॅडम बोलले ना आम्हाला, म्हणजे ही आजपर्यंतची परिस्थिती आहे का? मग आजपर्यंत ही जर कंडिशन असेल तर तो 5 दिवसात तो रुग्ण सिरियस होतो, नंतर डेंग्यूचा 5 दिवसात त्या प्लेटलेट जसजशा कमी होत जातात तसतसं त्या रुग्णाची हालत खराब होत होते आणि 5 दिवसांनी यांचं अजून आव्हान. आणि हे फक्त महापालिकेत रुग्णालयात जेवढे पेशंट आहेत तेवढेच पेशंट सांगतात, पण खाजगी रुग्णालयांमध्ये जे पेशंट आहेत त्याबद्दल काही बोलायला थँक्यू. दुर्दैवी कसं इडापिडा टळू दे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नागरिकांचं आरोग्य सुधरू दे यासाठी आज आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे हे गेंड्याच्या कातडीचे बसलेले अधिकारी आहेत यांना नारळ फोडलेले की पावसाळा आला की माणसं मारण्याचा कॉन्ट्रॅक्ट सुरू करतात. ते दरवर्षी यांना किती निर्लज्ज आज आम्हाला सुद्धा कंटाळा आलेला आहे की यांना किती शिव्या द्यायचा आणि किती यांच्या मागे लागायचं. पावसाळा आला की खड्ड्यामध्ये अपघात होतो, कोणाला तरी घरची चूल विसते. तसं डेंग्यू मलेरिया असे खूप पेशंट तयार असतात आणि मृत्यू. आज बेतुरपाड्यावर यंग एकदम म्हात्रे 30-35 वर्षाचा तरुण आहे, एकुलता एक मुलगा आहे, घरचा कमवणारा एकच आहे. त्या घरच्यांनी करायचं काय? मी आपल्या माध्यमातून महापालिका आयुक्तांना आवाहन करतोय की त्या कुटुंबाला 50 लाखाची मदत करावी, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापेक्षा उग्र आंदोलन आणि मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. चोपडा तालुक्यातील हातेड येथील श्री शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील 1981 रोजी शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आज गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून त्या काळी शिकणाऱ्या शिक्षकांचे पद्यपूजन करून त्यांचे सत्कार करून आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन गुरुपौर्णिमेचा पावन सण साजरा केलाय. तर 44 वर्षानंतर आपण आपल्या विद्यालयामध्ये एकत्र आल्याने पुन्हा शालेय जीवनाचा आठवण या माजी विद्यार्थ्यांना आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता.
यावेळी काही माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील किस्स्यांची मैफिली रंगवल्या, तर काही शिक्षकांनी त्या काळी विद्यार्थी कसा होता आणि आता कसा आहे याबद्दल चर्चा केल्या। मी वंदना जगन्नाथ बाविस्कर तथा सौ वंदना खडू सपकाळे, राहणार अरुणोदय कॉलनी, चोपडा। मी पेन्शनर शिक्षण विस्तार अधिकारी या पदावरून निवृत्त झालेली असून आमच्या सन 80-81च्या बॅचने आमच्याशी संपर्क साधला आणि संपर्कातून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपले जे 10वीचे गुरु होते त्यांचा सन्मान आपण गुरुपौर्णिमेला करावा ही भावना व्यक्त केली आणि त्यांच्या या प्रेरणेतून आम्हाला आज गुरुपौर्णिमेचा जो सण आहे तो साजरा करण्याचं औचित्य आम्हाला साधता आलं। या शाळेच्या गुरूंनी आम्हाला कुटुंबात, समाजात आपल्या कार्यामध्ये कसं यशस्वी व्हायचं हे धडे दिले आणि त्यांच्या या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या या उपक्रमस्तुत्य प्रेरणेने आज आम्ही आमच्या या पवित्र अशा पदावरून आणि पवित्र अशा शिक्षण क्षेत्राच्या कार्यातून काम केलं। ती भरारी, ती उन्नती, ती प्रगती हे सगळं काही दिलं ते आमच्या गुरुवर्यांनी दिलं आणि म्हणूनच त्यांचा हा सन्मान सोहळा आमच्या माध्यमातून व्हावा ही आमची इच्छा होती आणि त्यासाठी आमच्या सर्व सन 1980-81च्या वर्गमित्रांनी साथ दिली, त्याचंही श्रेय त्यांनाही देते आणि हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे पार पाडल्याबद्दल मी माझे सर्व वर्गमित्र, माझे उपस्थित असलेले सर्व गुरुवर्य आणि ज्या माध्यमातून आपण आम्हाला चोपडा तालुक्यात नव्हे तर जळगाव जिल्ह्यात पोहोचवणार आहात, तर मी मीडियाचे या निमित्ताने आभार मानते आणि या ठिकाणी थांबते। धन्यवाद। 81 सालीची बॅच आहे, त्यावेळेला मला नोकरीला 12 वर्षे झाले होते बरं का, आणि ही 44 वर्षानंतर पोरं जमतायत। एक विद्यार्थ्याविषयी सांगायचं तर संध्याकाळ झालेली असती बरं का, पण मर्यादित विद्यार्थ्याविषयी सांगितलं आणि ज्या विद्यार्थ्यांविषयी मी बोललो ते खरंच गुढी विद्यार्थी होते पण पुढे जाऊ शकले नाही। पण आमचा गौतम जैन ब्रदर्समध्ये खूप मोठ्या पदावर चालला गेलेला आहे। तसंच एक पेसाय होता, तोही माझा विद्यार्थी होता, इंदिरा माझी विद्यार्थिनी होती आणि या सगळ्यांनी या शाळेच्या लौकिकामध्ये भर घातली। अनेक विद्यार्थी क्लास 1 अधिकारी झाले, अनेक विद्यार्थी क्लास 2 अधिकारी झाले, काही शिक्षक झाले आणि या स्टॉपमध्ये जे शिक्षक आहेत तेही माझे विद्यार्थी आहेत बरं का। पंजाब सर माझे विद्यार्थी आहेत, कुसुम मॅडम माझे विद्यार्थी आहेत आणि बरेचसे शिक्षक नवीन आलेले आहेत, त्यांना मी ओळखत नाही, हेच मला सांगणं आहे बरं का। अशी या शाळेची परंपरा पुढे चालवावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी आम्ही 1981ची बॅच आहे आणि ह्या दिवसाचं औचित्य साधून आम्ही सर्वजण ग्रुप तयार करून गेल्या 4 महिन्यापासून ह्या दिवसाची आम्ही वाट पाहत होतो आणि तो दिवस आज उगवला। सर्वात आनंदाची गोष्ट अशी आहे की बरेचसे शिक्षक अजून आपली तब्येत सांभाळून आमच्यासाठी त्यांनी उपस्थिती दिली आणि त्यांचे 2 शब्द आमच्या कानावर पडले। आज त्यांचे चरण स्पर्श करायला आम्हाला संधी मिळाली, त्याच्यापेक्षा अजून कोणता मोठा दिवस नाही येऊ शकत। सर्वात महत्त्वाचे ह्या शाळेने, या शिक्षकांनी आम्हाला घडवलं आणि हे घडवत असताना बरंच काही आम्ही शिखर गाठलेलं आहे। बरेचसे माझे मित्र आहेत की जे आज गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहेत आणि बरेचसे काही व्यवसायी आहेत, काही कारखानदार पण आहेत। आज मनापासून आनंद होतोय की आजच्या या पावन दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी 80-81च्या बॅचच्या आमच्या सर्व मुलामुलींनी आम्हाला या ठिकाणी त्यांच्या गॅदरिंगच्या कार्यक्रमाला बोलवलं आणि एक निर्णय पद्धतीचं एक धार्मिक कार्यक्रम म्हणू की काय म्हणू अशा पद्धतीचं गुरु म्हणून आमचं स्वागत केलं। आम्हीच धन्य झालो असं आम्हाला वाटतं आणि आजचा कार्यक्रम पाहून इतरांना देखील स्फूर्ती मिळेल असा एक स्फूर्तिदायी कार्यक्रम या बॅचने करून दाखवला, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। तात्यासाहेब, आपण ज्यावेळेस शिक्षकी पेशेत होते आणि विद्यार्थी दशकात होते, आज ते विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना काही सेवानिवृत्त झालेले तर कोणी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना आपण त्यांना आज पाहताय, कसं वाटतंय आपल्याला? अतिशय मनाला खूप आनंद मिळतोय की आपले विद्यार्थी जेव्हा चांगल्या पदावर जातात, कोणी व्यापारामध्ये गेलं, कोणी त्या ठिकाणी PI झाले,
काही शिक्षक झाले आणि कोणी उद्योगात गेले, काही उद्योगपती झालेत. त्यांचं ते करिअर पाहून आम्हाला खूप खूप मनाला इतका आनंद होतो आहे की या आनंदाच्या क्षणी त्यांना काय सांगावं असं होऊन गेलेलं आहे. परंतु ते खरोखर आदर्श बॅचचे आदर्श विद्यार्थी एवढंच मी म्हणेन. अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.